just the central processing unit systems. तर समजा आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की पेपरमध्ये किंवा पुणे युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये तुम्हाला सी-एस पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार. द CPU has eluded by the Balkan Hackamto's best invented the for 1914 the model 5 centimeter square chip that is commonly called the microprocessor. जर सपोज तुमच्याकडे एक म्हणजे इव्हॉल्व केव्हा केलं गेलं याला बनवलं केव्हा गेलेलं आहे तुम्हाला 1940च्या क्षेत्रात याला बनवलं गेलेलं आहे. आणि सर्वात पहिली स्टेप म्हणजे सर्वात म्हणजे काय, जेव्हा तुमचे 5 सेंटीमीटर स्क्वेअर चिप या ठिकाणी 5 सेंटीमीटर स्क्वेअर या ठिकाणी उपलब्ध झाली 1940मध्ये. 5 सेंटीमीटरची स्क्वेअर चिप या ठिकाणी आपल्या भारतात लॉन्च केली गेली आणि त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो मायक्रो प्रोसेसर सिस्टम्स. काय म्हणतो आपण त्याला? मायक्रो प्रोसेसर सिस्टम्स. जर सपोज अरिथमेटिक लॉजिकल युनिट खूप सोपा आहे मित्रांनो. अरिथमेटिक लॉजिकल युनिट म्हणजे काय? गणिती क्रिया करणारा सीपीयू. हा जे तुम्हाला सीपीयू दिसतोय, हा जे सीपीयू दिसतोय त्याच्या मागे तुम्हाला पिन दिसतात गोल्डन कलरचे, हे प्रत्येक पिन जे आहे एक वेगळं फंक्शन्स करते, म्हणजे एक वेगळं वर्क करते. याला आपण काय म्हणतो? अरिथमेटिक लॉजिकल युनिट. दॅट द सीयू म्हणजे काय? कंट्रोल युनिट. सीयू म्हणजे काय? कंट्रोल युनिट. आपल्या बॉडीचं कंट्रोल जेवढं पण असतं की आपल्याला समजा बॉडीचं कंट्रोल आहे, आपल्या बॉडी कंट्रोल कशा होती? ब्रेनवर. जर आपला ब्रेन आपल्याला डोकं दुखत असेल तर आपल्याला काय वाटतं? आराम करावा, कुठेतरी झोपावा असं वाटतं. तसंच सपोज पूर्ण कम्प्युटरचं कंट्रोल कशावर आहे? आपलं इंटेलच्या सीपीयूवर. जसं तुम्हाला सीपीयू दिसतोय याच्यावर पूर्ण तुमचा कंट्रोल आहे. ओके, याच्यात तुमचं पूर्ण कंट्रोल आहे. त्याच्यानंतर कंट्रोल युनिट, त्यात स्पेशल पर्पज रजिस्टर असतं. क्लॉक. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं याची स्पीड कोणती आहे, याची नॅनोमीटर आहे, सॉरी नॅनोमीटर्स म्हणतोय, मिलीमीटर किंवा आपण म्हणतो मायक्रोमीटर आहे, तर आपण याची स्पीड लिहू शकतो क्लॉक. त्याच्यानंतर काय लिहू शकतो आपण याची क्लॉक. दॅट द सेकंड टाईप ऑफ द एक्सप्लेनेशन इन द प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये येणारे कोणकोणते आहेत? ही सेकंडरी मेमरी आहे. ही तुम्हाला रोम दिसते आहे, ही सेकंडरी मेमरी आहे. द प्रायमरी मेमरी विच इज इन्क्लुडेड बाय द फॉलोइंग टाईप्स. ओके, खालचे प्रकार आपल्याला रोम टाईप दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रँडम ॲक्सेस मेमरी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला DDR एक टाईप बघायला भेटतो. तर दिलेलं नाही आपण DRM. ओके, तर आपण DDR एक टाईप बघायला भेटतो. ही जी आहे SRAM, DRAM. ही रॅम जी आहे स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी. आणि दुसरी रॅम जी आहे डायनामिक रँडम ॲक्सेस मेमरी. तिसरी आपल्याला पाहायला भेटती का? नाही. सपोज तिसरीचं काय? मग तिसरी काय सर? तिसरी आहे तुमची 2 मिनिटं. तिसरी आहे तुमची DDR4 रॅम. ओके, DDR4 रॅम. याला आपण काय म्हणतो? डायनामिक डेटा काय म्हणतो आपण याला? डायनामिक डेटा मेमरी. त्याच्यानंतर दुसरा टाईप आपल्याला पाहायला भेटतोय सेकंडरी मेमरी. म्हणजे कोणती? रीड ओनली मेमरी. याच्यात आपल्याला बघायला भेटते रीड ओनली मेमरी. हाऊ टू फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरीचं फंक्शन आपल्याला काय की रीड ओनली मेमरी काय फंक्शन करते? ओके, रीड ओनली मेमरी आपली काय फंक्शन करते? रीड ओनली मेमरी आपल्याला कशामध्ये पाहायला भेटते? एखादं आपल्याला ही तुम्हाला दिसते रीड ओनली मेमरी, तुम्हाला दिसते खालचे प्रकार दिलेली. ती जी रीड ओनली मेमरी आहे ती आपल्याला पाहायला भेटते वॉशिंग मशीन्स असतात. जवळजवळ तुमची एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा किंवा तुमची एखादी आतून TV वगैरे असेल. पण हिचे फंक्शन काय? हे का बरं लावलं गेलं? ही रीड ओनली मेमरी आपण का बरं आणतो? कशाला आणतो? का बरं लावलं गेली? रीड ओनली मेमरी दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आर रेबल, किंवा आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्याला कनेक्ट असतात. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला ती एकदम सांभाळून चालवते. सपोज जर माझ्याकडे एक टायमर मशीन आहे, म्हणजे सपोज माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, तर ती वॉशिंग मशीन मला एक 55 मिनिटांनी बंद करायची किंवा 55 मिनिट्सनी मला ती बंद करायची आहे. तर मी ते टाइम सेट करणार 55 मिनिट्सनी बरोबर. तर रोम काय करणार? 55 मिनिट्सनी बरोबर रोम त्याच्या बोर्डला लोकेशन पाठवणार किंवा त्याच्या बोर्डला वॉर्निंग देणार, तुला अशा वेळेस बंद व्हायचंय, मी तुला सांगल तेव्हा तू बंद हो. मग तिला बरोबर रीड ओनली मेमरी अशा ठिकाणी बंद होणार. कॅश मेमरी. व्हॉट इज अ कॅश मेमरी? दॅट्स डिपेंडिंग बाय दॅट्स एनेबल बाय द पेन ड्राईव्ह. ओके, पेन ड्राईव्ह म्हणजे काय? तुमचा डेली डेटा शेअर्ड असतो त्याला आपण म्हणतो पेन ड्राईव्ह. सपोज L1, L2 आणि L3. सपोज तुम्ही आय टीमध्ये तुम्ही बघत असाल ह्युमन इंटरफेस ऑफ कम्प्युटर तुमचा विषय असतो, त्या विषयामध्ये तुम्हाला डेटा टाईप दिलेले असतात. डेटा टाईपमध्ये तुम्हाला L1 एक डेटा असतो, L2 एक डेटा असतो आणि L3 एक डेटा असतो.
L3 डेटाचं काय काम असतं, तुमचा जेवढा पण डेटा जो असतो 140 MB चा डेटा असतो तो L3 मध्ये जातो. जवळजवळ मला ते असं वाटतंय 60-70 MB चा डेटा असतो L2 मध्ये जातो आणि फर्स्ट MB 10 ते 12 MB चा डेटा असतो L1 मध्ये जातो. सपोज फॉर एक्झाम्पल फोटो अँड व्हिडिओज L1 अँड बिग पिक्चर अँड मूवीज L2 अँड ॲप्लिकेशन्स thereby moved L3. ओके, सीपीयू रजिस्टर्स, सीपीयू रजिस्टर तुम्ही पाहिले असतील ते आयसी वगैरे असतात, त्याला आपण म्हणतो सीपीयू रजिस्टर्स. दॅट इज सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी म्हणजे तुमचं काय, रोम. ओके, रोम म्हणजेच काय, रोम. त्याच्यानंतर आपण पुढे जी हार्ड डिस्कची डायग्राम असते, तुम्हाला जी हार्ड डिस्कची डायग्राम आहे ते आपण हार्ड डिस्कची डायग्राम मी 100% तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवणार आहे. The last couple decide that you have the emergencies of multiple types of storage devices. ओके, खाली दिलेले तुम्हाला बऱ्याच टाईपचे तुम्हाला साठवण केले जाणारे तंत्रज्ञान किंवा साठवण केले जाणारे यंत्रणा तुम्हाला दिलेलं आहे. फर्स्ट म्हणजे हार्ड डिस्क, सेकंड म्हणजे मॅग्नेटिक टेप, थर्ड म्हणजे CD रोम आणि फोर्थ म्हणजे DVD, ब्ल्यू रे डिस्क आणि फ्लॅश मेमरी. द ऑब्झिक्युटिव्ह फ्लॉपी डिस्क. सर आपण बघूया आता हार्ड डिस्क इंक्लुडिंग बाय द पोर्टेबल डिस्क 500 GB टू 4 TB. ओके, जर तुम्हाला आता बघत असेल की 500 GB ची जी हार्ड डिस्क असेल विथ द कम्पेअर तुम्ही जर SSD घेतली, SSD घेतली तर SSD काय एकदम फास्टेस्ट आहे. कारण की का हार्ड डिस्क दॅट इज including by the mechanical parts and the for example heads spindle that is a हेड स्पिंडल मोटर्स वगैरे याच्यामध्ये लावलेले असतात, म्हणून ते खूप मेकॅनिकल पार्ट लागल्यामुळे हार्ड डिस्क खूप स्लो असते. 4 TB ची हार्ड डिस्क जवळजवळ 512 GB ची SSD वगैरे असतात, 556 GB ची SSD असते, 516 किंवा असे बरेच टाईपचे SSD असतात. ते SSD खूप महागडे असतात विथ कम्पेअर टू 500 GB ची हार्ड डिस्क. कारण की हार्ड डिस्क सर हार्ड डिस्क पडल्या फुटते का फुटते, कारण की त्याला बरेच प्रॉब्लेम येतात, पडल्यावर तुमचा डेटा रिकव्हरी होणं खूप अवघड असतं. दॅट्स दॅट्स द पोर्टेबल डिस्क असते. पोर्टेबल डिस्क म्हणजे तुम्ही कुठं पण घेऊन त्याला फिरू शकता. लॅपटॉप काय पोर्टेबल आहे, मग त्याच्यातली जी हार्ड डिस्क काय असती पोर्टेबल आहे. पण आता लोक हार्ड डिस्कचा वापर कमी करतायत आणि खूप जवळजवळ 50 ते 60% जनता जी असती त्या हार्ड डिस्कचा वापर खूप जास्त प्रमाणात कमी कमी करते. आणि आता SSD आल्यामुळं बऱ्याच ठिकाणी हार्डवेअर कमी झालेले आहेत आणि जवळजवळ आता एस एस डीने अहंकार माजवला, त्याच्यामुळं आता हार्ड डिस्क एकदम मार्केटच कमी झालेलं आहे. मॅग्नेटिक टेप म्हणजे काय, तुम्हाला ते हे माहीत असेल, काय म्हणतात त्याला, तुम्हाला ते माहीत असेल त्याला ते मॅग्नेटिक टेप असतात बघा. आपल्याला याच्यात CD वगैरे तुम्ही पाहिले असेल, CD वगैरे पहिल्या काळी मॅग्नेटिक टेप असायचा. तो मॅग्नेटिक टेप त्याच्यामध्ये काय असते, कागद असायचा, तो आपण काढून त्याच्यासंग खेळायचं लहानपणी. ज्या मुलांना आठवत असेल, जे लहान मुलं असतात बघा, आपल्या आता घरात नसतील ते, पण तुम्ही जे लहान असताना बरेच जण याच्यातले, तर त्यांना ही मॅग्नेटिक टेप आठवण. मॅग्नेटिक टेप म्हणजे काय, जेव्हा तुमच्याकडे DVD असायची, त्या DVD मध्ये तुम्ही एक मॅग्नेटिक टेप असतं, त्याला वरतून एक मूव्ह करायचं बघा तुम्ही, ते असं काहीतरी खापडायचं, त्या आतून एक फिरायचं, त्या आतून त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक टेप. ते जवळजवळ असतं 21 TB चं. CD रोम म्हणजे कम्पॅक्ट डिस्क, रीड ओनली मेमरी, 700 MB लेस दॅन 1 GB. 700 MB कशापेक्षा लहान असतं 1 GB. DVD म्हणजे काय, CD म्हणजे काय, एक कंपाऊंड मोठा सर्कल असतो, त्या सर्कलमध्ये बऱ्याच डेटा तुमचा लपलेला असतो, त्याला आपण म्हणतो CD. DVD म्हणजे काय, सीडीला फिरवणारे म्हणजे काय DVD. म्हणजे जेव्हा आपण डीव्हीडी मध्ये सीडी टाकतो तेव्हा ते काय होणार, पिक्चर आपल्या सिस्टमवर येणार आणि आपल्या सिस्टमला दिसणार की आपण असं डेटा त्याच्यातला आपल्याला होता, डेटा आपण बघणार. ब्ल्यूरेरिक्स 27 GB आणि 5 GB फ्लॅश मेमरी, तुमचं मेमरी कार्ड EEPROM आपल्याला त्याच्यामध्ये हे बघत होतं 1 GB टू 128 GB पर्यंत उपलब्ध असतं विथ कम्पेअर टू अनदर फ्लॅश मेमरी SSD. ओके, तुम्हाला याच्यामध्ये 120 GB पर्यंत पाहायला भेटतं फ्लॅश मेमरीमध्ये. दॅट द नेक्स्ट टाइप ऑफ द एक्सप्लेनेशन इज द हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे काय ते तुम्हाला मी डायरेक्ट याच्यातलं एक तुम्हाला डायग्राम दाखवतो. याला आपण म्हणतो हार्ड डिस्कची डायग्राम. ती खूप इंटरेस्टिंग पॉईंट आपल्याला आता शिकायचा आहे. राईट डाऊन टू नोट्स इन हार्ड डिस्क वगैरे. जर तुम्हाला नोट्स लिहून घ्यायचे असेल तर तुम्ही ही नोट्सचा स्क्रीनशॉट काढून त्या तुम्ही नोट्स लिहू शकतात. एव्हरी डिस्क कंटेन्स स्पिंडल अँड मोर प्लॅटर्स. ओके ओके झालं.
तर आपण आता शिकणार आहे तर हार्ड डिस्क. ओके, सपोज तुम्हाला पहिलं काय दिसतं असं हे एक वरचं पार्ट. ओके, हे जे असतं तुमचं, तुम्हाला मी पेनने दाखवतो. हे जे एक असतं तुमचं, हे जे तुमचं असतं, हे असतं तुमचं हेड. याला आपण म्हणतो हेड. जसे तुमचे हार्ड डिस्क इथून पॉवर इनपुट जातो, इथून पॉवर तुमचा इनपुट जातो, इथून पॉवर आणि इथून तुमची साठा केबल लागली जाते. जेव्हा तुमचा पॉवर इथून इनपुट जातो तेव्हा ही डायरेक्ट मोटर फिरती, आणि ही मोटर फिरल्याच्या नंतर ही जी तुम्हाला मोटर दिसत असेल, ही मोटर अशी स्पिन झाल्याच्या नंतर, ही मोटर स्पिन झाल्याच्या नंतर काय होतं की तुमचं जी हे हेड आहे, तुमचं जी हे हेड आहे, हेड असं मूव्ह करायला लागतं, म्हणजे अप टू डाऊन सर्क्युलेशन ते करायला लागतं. आणि अप टू डाऊन सर्क्युलेशन करायच्या नंतर ते काय होतं, तुमचा पूर्ण डेटा तुम्हाला येऊन जातो. काय होतं, तुमचा पूर्ण डेटा येऊन जातो. जर सपोज आपली हार्ड डिस्कचा जर हेड मूव्ह झाला नाही तर म्हणजे कोणता प्रॉब्लेम झाला मित्रांनो, तो झाला आपला हार्डवेअर प्रॉब्लेम. म्हणजे कोणता, दर डिस्क रिबूट. ओके, नॉट फाउंड बूट डिव्हायसेस, CTRL प्लस बूट MGR प्रॉब्लेम येतो, त्याला बरेच प्रॉब्लेम येतात. याच्या खाली आपलं एक मॅग्नेटिक असतं, ही जी तुम्हाला दिसतं एवढा सगळा पार्ट, हेडला लागून एवढा सगळा भाग, हे पूर्ण मॅग्नेट असतं. ओके, मॅग्नेट खूप पॉवरफुल असते, मोस्टर मॅग्नेट सारखं असतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही डिस्क पाहायला भेटते. हे डिस्कमध्ये तुम्हाला टोटल तुमचा डेटा आपल्याला असतो. ही जवळजवळ आहे तुमची 212 GB किंवा 256 GB ही एक हार्ड डिस्क तुम्हाला बघायला भेटते, किंवा 512 GB. जेवढे जास्त तुम्हाला हे स्पिंडल पाहायला भेटतात, जेवढे जास्त तुम्हाला ग्लास पाहायला भेटतात, तेवढं तुम्हाला जास्त डेटा पाहायला भेटणार, आणि तेवढं जास्त तुम्हाला हार्ड डिस्कची कॅपॅसिटी तुम्हालाही पाहायला भेटणार. दॅट इज कॉल्ड ऑफ द हार्डवेअर ऑफ द दॅट इज कॉल्ड ऑफ द इंटरनल पार्ट्स ऑफ द HDD. मॅग्नेटिक टेप तुम्हाला दिसला असा, तर मॅग्नेटिक टेप तुम्ही बघितला असेल बघा. आता हा आहे आपला मॅग्नेटिक टेप. खूप साध्या सिंपल आणि भाषेत मॅग्नेटिक टेप आपण डायग्राम एक्सप्लेनेशन करू. जेव्हा हा टेप म्हणजे काय, हा टेप काय साधा सुद्धा नाही. ह्या टेपमध्ये प्रत्येकी तुमचा डेटा आपल्याला असतो, आणि त्या टेपला आपण म्हणतो डेटा मॅग्नेटिक टेप. त्याला आपण म्हणतो डेटा मॅग्नेटिक टेप. द एज ओल्ड मॅग्नेटिक टेप स्टील अराउंड द थँक्स to the enjoyments that have been to made to the devices. ओके, खूप जास्त जुना असल्यामुळं याला आता कोणीही वापरत नाही. आणि पण आताही तुम्हाला ही करंट टेक्नॉलॉजी जर पाहिजे असेल, तुम्हाला ही टेक्नॉलॉजी आता कुठेही भेटणार नाही. कारण की दॅट्स AIचा जमाना आल्यामुळं आता आपल्याला ही जी मॅग्नेटिक टेप आहे तुम्हाला कुठेहीच पाहायला भेटणार नाही. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही नोट्स लिहू शकता. फक्त मी डायग्राम एक्सप्लेनेशन करतोय, आणि डायग्राम एक्सप्लेनेशन करून तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही मला पुन्हा एकदा व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता की सर पुन्हा एकदा मॅग्नेटिक टिपचं आपलं तेवढं मला एकदा समजून सांगा. तर मी पुन्हा तुमच्यासाठी एकदा समजून सांगाल. तर नेक्स्ट आहे बघा CD रोम. CD रोम दिसती खूप सोप्या भाषेत ही तुम्हाला CD दिसती. पहिल्या काळी जे लोक आपले जे पूर्ण जे समजा एखाद्या लग्नाची व्हिडिओ असेल, किंवा एखादा जुना पिक्चर असेल, किंवा एखाद्याची गोष्ट वगैरे असेल, व्हिडिओ वगैरे असेल, ते आपल्याला CD डिस्कमध्ये घालून ठेवायचे. त्या काळात खूप 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 ही आपली जी दिसतो मला, ही तुम्हाला दिसते ब्ल्यू कलरची, याला आपण म्हणतो ब्ल्यू रे. आपण काय म्हणतो त्याला, ब्ल्यू रे डिस्क म्हणतो, त्याला आपण व्हाईट रे वगैरे म्हणतो. जर ही डिस्क जर थोडं तरी खरचटलं किंवा काहीतरी झाली तरी सुद्धा की डिस्क आपल्याला डेटा दाखवत नव्हती, किंवा डेटा शो आपल्याला करत नव्हती. आपण आता फ्लॅश मेमरी वापरतो. म्हणजे कोणती वापरतो आपण, आता आपण वापरतो SSD सारखे डिव्हायसेस. आपण आता पोर्टेबल झालेत म्हणून खिशात वगैरे घेऊन फिरतोय. फ्लॅश मेमरी म्हणतो म्हणजे मेमरी कार्ड्स वगैरे आले, पेन ड्राईव्ह वगैरे आले, आपण त्याला काय म्हणतो, फ्लॅश मेमरी म्हणतो. जर तुम्हाला हे काढायचं असेल तर याचं तुम्ही काढून घेऊ शकता. सपोज जर तुम्हाला आता सिरियल पोर्टचं माहिती द्यायची काय गरज आहे का, नाही. सपोज पोर्ट्स अँड कनेक्टर्स. ओके, तुम्हाला आता पोर्ट्स अँड कनेक्टर भेटते. जर तुम्हाला इथं हा जो पोर्ट आहे, हे जी पोर्ट्स तुम्हाला पाहायला भेटतात बघा. आता खाली बरेच पोर्ट तुम्हाला दिलेले आहेत. युनिव्हर्सल सिरियल बस कोणत्या याच्यात, ही दोन सिरियल बस आहेत. सिरियल पोर्ट कोणत्या याच्यात मित्रांनो, सिरियल पोर्ट दॅट्स अ सिरियल पोर्ट. ओके, इथे सिरियल पोर्ट आहे. पॅरलर पोर्ट, इथे तुमचा पॅरलर पोर्ट आहे. व्हिडिओग्राफिकली VJ तुमचा इथं लावला जातो. इथे तुमचा DVI लावला जातो, आपण म्हणतो त्याला डिजिटल व्हिडिओ इंटरफेस वगैरे. PS2 कनेक्शन सिस्टम्स, इथे तुमचे PS2 कनेक्शन सिस्टम्स आहे. 2 पोर्ट्स, हाय डेफिनिशन मल्टिप्लेक्शन HDMI,
इथे तुमचा HDMI वगैरे कुठं तुमचा एच डी माय तुमचा एच डी माय त्याच्यात दिसणार आम्हाला. HDMI बघा, हा तुमचा HDMI टाईप ए दिसतोय तुम्हाला. HDMI तुम्हाला दिसतोय. ओके, तर आपण म्हणतो HDMI. Suppose next point start in the input devices. What is the input devices? The keyboard pointing devices and the scanner pointing devices म्हणजे माऊस, कीबोर्ड म्हणजे तुमचे 104 बटनावाला कीबोर्ड आणि द स्कॅनर म्हणजे तुम्हाला जे तुम्ही हे करता जॉयस्टिक, म्हणजे तुम्हाला माहिती असेल जॉयस्टिक्स म्हणजे काय. जॉयस्टिक्स जे स्कॅनर वगैरे असतात ते, आणि तुमचं इथं स्कॅनर म्हणजे तुमचं स्कॅनर वगैरे आहेत तिथे वगैरे तुम्ही बघू शकता. आउटपुट डिव्हाइस तुम्ही म्हणतो मॉनिटर म्हणजे काय, त्या मॉनिटरला विजय केबलद्वारे कनेक्ट करण्यात येणारे म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस. जसं आपलं एक स्कॅनर झालं किंवा एक प्रिंटर झालं, त्या प्रिंटरला आपण काय म्हणतो आउटपुट डिव्हाइसेस. म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, येणारा जो डाटा असतो त्याला आपण म्हणतो आउटपुट, आणि जाणारा असतो त्याला आपण म्हणतो इनपुट. दॅट इज आर कॉल्ड ऑफ द इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. ओके, क्लासिफिकेशन ऑफ द प्रिंटर्स. इम्पॅक्ट अँड नॉन इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे ज्यादा आवाज करणारे, आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स म्हणजे कमी आवाज करणारे. ज्यादा आवाज करणारी प्रिंटरमध्ये कोणकोणती प्रिंटर येतात, डिझनी व्हील्स येतात, डॉट मॅट्रिक्स येतात, इंकजेट येतात, थर्मल आणि लेझर येतात. नॉन इम्पॅक्ट आणि इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये जर आपण आता हे पुढे गेला एकदा पूर्णाचं एक्सप्लेनेशन मी करतो. तर आपला आता इथं कम्प्युटर इन अ नेटवर्क. कम्प्युटरचं नेटवर्क काय, इंटरकनेक्शन्स ऑफ अ कम्प्युटर नेटवर्क इज कॉल्ड अ कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क इज अ व्ही टाईप ऑफ द कम्प्युटर नेटवर्क. लेन, WPNA, WAN अशा बऱ्याच टाईपचे नेटवर्क आपल्याला पाहायला भेटतात. डिफरंट वेज कनेक्टिंग कम्प्युटर्स इन नेटवर्क इज कॉल्ड नेटवर्क टोपोलॉजी. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या जे पद्धतीने आपण जे एखाद्या कम्प्युटरला कनेक्शन करतो त्याला आपण म्हणतो नेटवर्क टायपोलॉजी. इथं आपल्याला खाली दिलेली डायग्राम नेटवर्क टायपोलॉजीचे आहेत. बस कनेक्शन, स्टार कनेक्शन, रिंग कनेक्शन, स्मेच कनेक्शन वगैरे आपल्याला खाली दिलेले आहेत. नेटवर्क टाईप आपल्याला तुम्हाला या ठिकाणी शिकवायचे आहेत. द लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लेन, वाइड एरिया नेटवर्क WAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे MAN, आणि कंपास एरिया नेटवर्क इज CAN, आणि पर्सनल एरिया नेटवर्क इज PAN. द इंटरनेट. ओके, नेटवर्क हार्डवेअर तुम्हाला काय काय पाहायला भेटतं. नेटवर्क हार्डवेअर म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड, हब अँड स्विच, ब्राइज अँड राउटर्स. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. त्या ठिकाणी तुमचं हब अँड स्विच म्हणजे हे तुमचं हब अँड स्विच. वायरलेस कार्ड NIC, हे तुम्हाला दिसतं का NIC, नेटवर्क इंटरफेस कार्ड दिसतं तुम्हाला. हे वायरलेस वगैरे याला आपण म्हणतो नेटवर्क हार्डवेअर. इज आर कॉल्ड ऑफ द नेटवर्क हार्डवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर. वाय कम्प्युटर्स नीड द सॉफ्टवेअर्स. कम्प्युटरला सॉफ्टवेअरची गरज का लागली. सॉफ्टवेअर इज कलेक्शन ऑफ कोड ड्राइव्स इन कम्प्युटर टू परफॉर्म रिलेटेड ग्रुप्स ऑफ टास्क. सॉफ्टवेअर टाईप. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे तुमचं विंडोज वगैरे आलं. सिस्टम म्हणजे काय, जेवढं तुमचं कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर जातं, विंडोज, लिनिक्स ऑपरेटिंग सिस्टम, विटॉन ऑपरेटिंग सिस्टम, अँड्रॉइड वगैरे या ठिकाणी आले. डिव्हाइस ड्रायव्हर्स आले. बायोज आलं. बायोज म्हणजे काय, बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टम. एक फर्मवेअर असतो ते आपण पुढे शिकणार आहे. आणि एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे ऑफिस सॉफ्टवेअर झालं, DBMS सॉफ्टवेअर वगैरे झालं, त्याला आपण म्हणतो क्रोम वगैरे झालं, म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हिस्ट्री ऑफ सी वगैरे आपण नंतर बघू, जेणेकरून तुम्हाला हे प्रोग्राम नंतर सांगतो मी. लेट्स सी द स्टार्टिंग ऑफ द न्यू चॅप्टर्स इन. तुम्हाला आता नंतर मी पहिलं तुम्हाला सांगून देतो की आपल्याला याच्यामध्ये काय शिकायचं आहे. ही जो सब्जेक्ट आहे ह्या सब्जेक्टचं नाव आहे आपलं कम्प्युटर फंडामेंटल सब्जेक्ट आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. सर्वात पहिले वर्कशॉप कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क. यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे इंट्रोडक्शन टू कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर. मदरबोर्ड, चिपसेट आणि मायक्रोप्रोसेसर काय असतं, कन्सेप्ट लिस्ट अवेलेबल इन मार्केट, बेसिक्स, टाईप ऑफ द फ्लॉपी डिस्क, हार्डवेअर, SMPS वगैरे तुम्हाला शिकायचे. SSD, DVD, रॅम, बायोज वगैरे कसं हँडलिंग करायचा विथ प्रॅक्टिकल लॅब. त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे हँडलिंग अँड होल्डिंग सेन्सिटिव्हिटी इक्वायरमेंट इन्स्टॉलेशन मदरबोर्ड. चॉईस द कॅबिनेट अँड द कुलिंग कन्सिडरेशन इन्स्टॉलेशन प्रोसिप्यू. म्हणजे तुम्हाला जर शिकायचं आहे की तुम्ही कसं मदरबोर्डला इन्स्टॉलेशन तुमच्या PC मध्ये करू शकता, आणि तुम्ही कुलिंगसाठी बेस्ट असणारी कॅबिनेट्स कोणती कोणती निवडू शकता. असेंब्लिंग मध्ये डिफरंट पार्ट्स ऑफ द कम्प्युटर सिस्टम, जसं की तुमचं ग्राफिक कार्ड झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये गाईडलाईन असणार की तुम्हाला असेंबल करायचं. नो पोर्ट्स वायर, नो पोर्ट्स वायर अटॅच इन द PC, नोईंग SATA slot ID salt. ओके,
त्या ठिकाणी तुम्हाला IDE स्लॉट शिकायचा आहे, SATA स्लॉट वगैरे शिकायचा आहे. CMOS सेटिंग अँड बायोस कॉन्फिगरेशन्स तुम्हाला शिकायचं आहे. इन्स्टॉलेशन ऑफ OS लिनक्स विंडोज ॲप्लिकेशन तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे की इन्स्टॉलेशन OS कशी केली जाते, OSची इन्स्टॉलमेंट कशी केली जाते, नेटवर्क बेसिक अँड डिफरंट वायरेज हब कनेक्टर पंचिंग क्राईम टूल वगैरे नेटवर्किंगचं तुम्हाला जेवढं पण याच्यात आहे की तुम्हाला तेवढं पण तुम्हाला शिकायचं आहे. डिफरंट वायर्स कशा असतात, लेन वायर कशी बसवायची. त्याच्यानंतर तुम्हाला स्विचेस शिकवणार, इनपुट अँड आउटपुट सॉकेट, क्रिएशन ऑफ द क्रॉस वायर अँड डायरेक्ट केबल्स कशी लावायची, इंटरनेट प्रोटोकॉल अँड सेटिंग अप कॉम्प्युटर ऑन द लेन. या ठिकाणी तुम्हाला हे 10 चॅप्टर असे शिकायचे आहेत. ते आता आपण उद्या बघू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.